होणाऱ्या मोठ्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अपील होत असताना सिस्टम मात्र कुठेतरी लूपहोल्स आहेत, कुठेतरी त्याच्यामध्ये उणिवा आहेत. हा फार मोठा रॅकेट निर्माण झालेला आहे, पैसा कमवण्याचा धंदा मोठा झालेला आहे. कॉपी संस्थेमध्ये मदत करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या सुद्धा या निमित्ताने सीबीआयने शोधून काढल्या पाहिजे. मी तर म्हणेन की ही सगळी सिस्टमच साफ केली, एज्युकेशन पूर्ण सिस्टम साफ केली पाहिजे. नीट परीक्षा, पेपरफुटी आणि कॉपी प्रकरण हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ असून आता संपूर्ण शिक्षण प्रणालीच साफ करण्याची गरज आहे, असा थेट हल्लाबोल भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नागपुरात केला आहे. माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी परीक्षा यंत्रणेवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की परीक्षेचे जशास तसे प्रश्न बाहेर येणे आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून कॉपी करणे हा आता पैसे कमावण्याचा मोठा धंदा झाला आहे. यामागे एक मोठे रॅकेट सक्रिय असून लाखो विद्यार्थी यात बळी पडत आहे. यंत्रणेतील धक्कादायक हस्तक्षेपांवर बोट ठेवत ते पुढे म्हणाले, अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कॉपी बहाद्दरांविरुद्ध चांगली मोहीम राबवली, परंतु दुर्दैवाने नंतर या याद्या बदलून त्यात हस्तक्षेप केला जातो आणि काही दोषी संस्थांना अभय मिळतं. अशा संस्थांचा सीबीआयने कसून शोध घेतला पाहिजे. एक तर ही घटना फार गंभीर आहे. महाराष्ट्रात आणि देशातल्या नीटमध्ये अपील होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा अन्य परीक्षांसाठी खूपच गंभीर बाब आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मानसिक त्रास देणारी आणि विद्यार्थ्यांचं आयुष्यामध्ये एका पद्धतीने हा फार मोठा आघात आहे असं आमचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे या घटनेचा जो शोध सीबीआयने सुरू केला आहे आणि ज्या गतीने सगळी चक्र फिरत आहेत ते केंद्र शासनाचं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कोणालाही पाठीशी न घालता या सगळ्या घटनेचे जबाबदार जे जे असतील त्यांना शोधून काढून त्याची पाळंमुळं खोदण्याचं काम सरकारने आता सुरू केलेलं आहे. परंतु ही दुसऱ्यांदा घटना आहे, दुसरी का बहुधा तिसरी घटना आहे की हे सातत्याने घडत चाललेलं आहे. त्यामुळे सिस्टमच बदलण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धात्मक पद्धतीने होणाऱ्या मोठ्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अपील होत असताना सिस्टम मात्र कुठेतरी लूपहोल्स आहेत, कुठेतरी त्याच्यामध्ये उणिवा आहेत, ज्या बारकाईने पाहून आगामी काळामध्ये हे आज माणसं पकडल्या गेली, उद्या दुसरे कोणी निर्माण होतील. त्यामुळे याच्यामध्ये ती शक्यता पुन्हा निर्माण होऊ नये. विद्यार्थ्यांचे मानसिक जो त्रास होतो आहे तो वारंवार अशा पद्धतीने होणं उचित नाही आहे आणि म्हणून याची पाळंमुळं संपूर्ण खोदून सिस्टममध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आता केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की आम्ही त्याला आता ऑनलाईन परीक्षा आम्ही घेण्याचं आमचा मानस आहे असं जाहीर केलेलं आहे. नवीन तारखा घोषित झालेल्या आहेत. कमीत कमी वेळेमध्ये आता पुढची परीक्षाही हो घातलेली आहे आणि त्यामुळे यातून डॅमेज कंट्रोल एक्सरसाइज मोठा झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नुकसान होणार नाही आहे, होऊ नये अशा पद्धतीने पुढचं पाऊल सरकारने आता टाकलेलं आहे. परंतु यातून जे काही निष्पन्न होतं आहे किंवा ज्याचं सक्सेस रेट ज्याला म्हणू किंवा पॅटर्न अमुक आहे तमुक आहे हे असं नसतं. म्हणजे हुबेहूब तसाच पेपर निघतो आणि त्याला लोक भुरळ पडतात, लोक ॲडमिशन घेतात. हा फार मोठा रॅकेट निर्माण झालेला आहे, पैसा कमवण्याचा धंदा मोठा झालेला आहे आणि म्हणून या स्पर्धात्मक परीक्षेला वेगळ्या पद्धतीने पाहून त्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल जे होतील ते योग्य दिशेने होतील. टेक्नॉलॉजी आता एवढी वाढली, कुठल्याच गोष्टी कुठे सापडतात, काही होऊ शकतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग होऊन हे सगळं घडू नये याच्याकरता काळजी घेण्याची गरज आहे. मोठेगावकर यांचं खूप वर्षाआधीपासून हे रॅकेट सुरू होतं, त्यामुळे त्याच्या मागे जाऊन पण चर्चा केली पाहिजे, चौकशी व्हायला केली पाहिजे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा क्लासेस वगैरे आहेत ना, सगळीकडेच आहेत. महाराष्ट्रात सगळीकडे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि मराठवाड्यात झालेलंच आहे, ना करता येत नाही आहे. त्यामुळे मी त्याच्या पुढे जाईन. कॉपी संस्थेमध्ये मदत करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यासुद्धा या निमित्ताने सीबीआयने शोधून काढल्या पाहिजे. आणि खरं सुरुवात तिथूनच होते आहे सगळी गोष्ट, म्हणजे तिथून होते आहे. मग 9वी 10वीपर्यंत जातं आहे सगळ्या गोष्टी. शालेय शिक्षणामध्ये, कॉलेज महाविद्यालयामध्ये कॉपीचं प्रकरण अनेक कलेक्टर्स यांनी चांगलं काम केलं. श्रीकर परदेशींनी चांगलं काम त्यावेळेस सुरुवातीला आमच्या जिल्ह्यात केलं होतं, नांदेडला. त्यानंतर आता आमचे विद्यमान कलेक्टर कर्डरी यांनीसुद्धा शोधून काढलेलं आहे.
पण दुर्दैवाची बाब अशी होते की कलेक्टरनी शोधून काढलेली मोहीम पुढे ते याद्या बदलल्या जातात, त्याच्यामध्ये हस्तक्षेप होतो आणि तिथेसुद्धा संस्थांना अभय मिळते काही ठिकाणी, अजून घडतं आहे. तर मी तर म्हणेन की ही सगळी सिस्टमच साफ केली, एज्युकेशन पूर्ण सिस्टम साफ केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये नीटसहित इतर शाळा आणि महाविद्यालयामध्ये कॉपीच्या प्रमाणातून जे घडतं आहे ते संपूर्णपणे तिथेसुद्धा हे घडू नये याकरता याचबरोबर काही आपल्याला सिस्टममध्ये बदल करण्याची गरज आहे. सध्या CBI या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे, असेही चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.